आज काय ऑपरेशन खूप नाही आहेत. आलोय आता हॉस्पिटलला. ऑपरेशन फक्त 5 मोतीबिंदू आणि एक थिअरीचे म्हणजे माऊस काढायचं ऑपरेशन, एवढेच ऑपरेशन आहेत. आज काय त्याचे जास्त ऑपरेशन नाहीत. आत्ता वाजलेत जवळपास 8:30 वाजत आलेत, पण अजून काही सर आले नाही. सर आल्यानंतर बहुतेक आज ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये जावं लागेल आणि जर गेलो तर इथला ब्लॉग नक्कीच टाकणार आज. बघूया पुढं काय होतं. ही आजची ऑपरेशनची लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये पण एक पोस्टपोन झालं आहे. विलास लोखंडे नावाचा पेशंट जो आहे तो कॅन्सल आहे. तो कॅन्सल आहे पेशंट. याची ऑपरेशनची लिस्ट आहे. ती आता मी लिस्ट आतमध्ये थिएटरमध्ये नेऊन लावणार आहे भिंतीला. स्लिट लॅम्प जे रेग्युलर ओपीडी जे असते ज्याच्यावर चेक केली जाते स्लिट लॅम्प, आणि हे ॲटोरेक म्हणजे जे चष्म्याचा नंबर वगैरे काढला जातो त्यावर काढला जातो. आणि चेअर युनिट इथं पेशंट बसतो, तिथं आमचे सर बसतात. हे एवढं युनिट हे असं आहे. हे कॅबिन आहे सरांचे. हे जे आहेत हे सर्व ट्रॉफी जे आहेत ते सरांना मिळालेले आहेत. समाजसेवा म्हणा किंवा अनेक प्रकारचे सरचे कॅम्प घेतात, शिबिर वगैरे, त्याच्यामध्ये मिळालेल्या सर्व ट्रॉफी आहेत. मग त्याच्यामध्ये इथं आपण ही जी ट्रॉफी बघू शकता ही जम्मू काश्मीरमध्ये मिळालेली. जम्मू काश्मीरला जो कॅम्प होता त्यामध्ये ही मिळालेली ट्रॉफी. जम्मू काश्मीरला राजौरी पुंछमध्ये जो कॅम्प होता त्यावेळेस मिळालेली ट्रॉफी. एवढ्या ट्रॉफी आहेत. जेवढ्या इथं आहेत तेवढ्याच बाहेर देखील आहेत. बाहेर देखील आपण पाहू शकता. या जे वर आहेत एवढ्या, आणि हे बाहेरची ओपीडीचं सेक्शन. पंढरपुरामध्ये सगळ्यात मोठी लायब्ररी असणारी, लेन्स लायब्ररी असणारे आमचं हॉस्पिटल आहे. ते म्हणजे डॉक्टर मनोज बायगुडे सरांचं मंगलज्योती नेत्रालय. पंढरपुरात जेवढे नेत्रालय आहेत ते त्यांना जर अचानक कोणती लेन्स लागली इमर्जन्सी तर ते सर्व डॉक्टर आमच्या इथून लेन्स घेऊन जातात जर लागली तर. कारण आमच्यासारखी लायब्ररी जर कोणाची असेल असं मला नाही वाटत. कारण हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. हे जे कपाट जे भरलेलं आहे हे एवढं भरलेलं असून तुम्ही इथेही बघू शकता वर हे एवढं सगळं भरलेलं आहे. एवढीच मोठी लायब्ररी ही फक्त मनोज बायगुडे सरांचीच आहे. कारण रोज जवळपास 12 ते 13, कधी कधी 15, पण 10च्या आत कधी ऑपरेशन असतात. बट आता पंढरपूरची वारी जवळ आल्यामुळं आता जरा पेशंटची मेंटॅलिटी असते की वारी झाल्यानंतर ऑपरेशन करायचं, त्याच्यामुळे थोडे पेशंट कमी आहेत. 10च्या आत ऑपरेशन आहेत. 10च्या आत आहेत आज ऑपरेशन, नाही तर कधीच 10च्या आत नसतात. 10च्या पुढेच ऑपरेशन असतात सर्व मोतीबिंदूचे, आणि तेही डेली. रविवारी जर तुम्ही म्हटला तर रविवार जवळपास 22 ते 23 ऑपरेशन रविवारी सुद्धा असतात. हे सगळे जे लेन्स आहेत हे त्यासाठीच आहेत. हे पाहू शकता तुम्ही हे ऑपरेशन थिएटर. हे जे तुम्ही समोर ड्रम पाहू शकता, हे ड्रम या ऑटोक्लेव्हच्या मशीनमध्ये लावले जातात. हे आता AC चालू केलं आहे. फिमिकेशन काढलं आहे. फिमिकेशन म्हणजे निर्जंतुकीकरणासाठी जे पोटॅशियम लावलेलं असतं ते आत्ता सध्या काढलेलं आहे. त्याच्यामुळे जर आत कोणी जाऊ शकत नाही अजून एक 15 ते 20 मिनिटं, कारण नाकामध्ये घशामध्ये झणझण करतं ते खूप, त्याच्यामुळे AC लावला आहे. हा OTचा ड्रम आहे. जे ऑपरेशनची तयारी करण्यासाठी जे ऑटोक्लेव्ह आहे तो हा ड्रम. याच्यामध्ये क्लॉथिंग म्हणजे फक्त कपड्याचा ड्रम आहे हा. आणि हे जी मशीन आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काय पेकोसाठी मोतीबिंदूसाठी जे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे त्यासाठी हा मशीन. ह्या मशीनमध्ये सगळे ऑटोक्लेव्ह होतं. ओटीमध्ये जाताना घालायचे कपडे. हा माझा ड्रेस आहे. हा परदेश मॅडम म्हणून आहेत BMS त्यांचा ड्रेस आहे. जो शकीरा सिस्टर आहे त्यांचा ड्रेस आहे. जाधव सरांचा ड्रेस आहे. आणि हे आमचे जे सर्जन आहेत डॉक्टर मनोज बायगुडे त्यांचा ड्रेस आहे हा. कालची लिस्ट आहे. कालचे एवढे फेको झाले का, म्हणजे एवढे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले का, हे जुनी लिस्ट अजून नवी लावायची. हे लिस्ट बघू. याची लिस्ट इथं लावून टाकायची आता. आपण पण चेंज करूया. हे चेंज करून मला पण आज जावं लागेल. चेंज करून जरा कपडे वगैरे चेंज करतो आणि आतमध्ये जातो. हा बोल. बाथरूम लागते दिस इज माय फायनल लुक. ओटीत जायच्या आधी ओटीत जाणार आहे आता. इथं जे चेंज केले ओटीत जाण्यासाठी चेंज केले. आता आलो आपण घड्याळ घ्यायला. घड्याळ घालून मस्त की घड्याळाचा टाईम मागं पडलाय कारण ब्लूटूथ बंद आहे त्याच्यामुळं. तर जातो ओटीमध्ये. सर का अजून आले नाही. तर तयारी घ्यायसाठी आधी 15 ते 20 मिनिटं आधी आम्हाला आत जावं लागतं. त्यासाठी आज चालू आहे. चला भेटूया आतमध्ये. ड्रमचे ऑटोक्लेव्ह झालेले ड्रम. रोहितची सुट्टी आहे. आता जे जाळे ते बंद करावं लागतील पहिल्यांदा आपल्याला. आपण मारली एंट्री ऑपरेशन थिएटर मध्ये. कुठं ठेवली दुसरं टम.
आता सध्या चालू आहे फायरिंग, म्हणजे ट्रॉली फायर करावं लागते निर्जंतुकीकरणासाठी, त्यामुळे ट्रॉली फायर करते सिस्टर. आता हे सिस्टर जवळच घेणार आहेत, त्याच्यामुळे काय आपण निवांत आहे, आपण ब्लॉग बनवू शकतो. हे आमचं फेको मशीन, हा स्लिट लॅम्प, स्लिट लॅम्प बाहेर आहे, हा मायक्रोस्कोप, ज्यातून बघून सर ऑपरेशन करतात. आणि ऑपरेशन चालू असताना ह्या स्क्रीनला आपण सगळं पाहू शकतो ऑपरेशनचं. लोक म्हणतात कधी आगीशी खेळायचं नाही, पण आम्ही रोज खेळतो. हे बघा, रोज आम्हाला या असं आगीशी खेळावं लागतं, कारण ओटीची ट्रॉली फायर केल्यानंतर ती आग विझवावं लागते, पेटलेली आग विझवावं लागते, त्यामुळे ते रोज आगीशी खेळणं आमचं असतं जवळपास. हा ओटीचा सीन आहे. शकीरा सिस्टर आता वॉश घ्यायला जातील. हे ड्रम, हा जो ड्रम आहे तो क्लॉथिंग म्हणजे कपड्याचा ड्रम आहे, आणि ह्या ड्रममध्ये इन्स्ट्रुमेंट. शकीरानं वॉश घेतलाय, शकीरा चालली आत. आलो 2 मिनिट सिस्टर, वेटिंग फॉर मी. ड्रम उघडा लागतील. इथं कुठेही टच नको देतं, आपल्याला ड्रम उघडायचे असतात. आणि आता त्यांनी नॅपकिन सगळं पुसून गाऊन वगैरे घालणार, तयार होणार, आणि मग ते ट्रॉलीची दिसते त्याच्यावर तयारी घेणार ऑपरेशनसाठी. हा गाऊन, आता ह्याच्या ज्या नाड्या असतात ते मेज बांधायच्या, त्यांनी पाठीमागून बांधायला लागतात नाड्या. ह्या ज्या नाड्या असतात ट्रॉली ड्रिप आहे, ठीक आहे. एक एक इन्स्ट्रुमेंट टाकावं लागतील. आता सिरिंज जवळपास 6 लागतील, 6 सिरिंज, एक विस्को सगळं, आणि गॅस 26 निडल्स, जेवढे ऑपरेशन आहे तेवढे. हे बाहेर आपण पाहू शकता ऑपरेशनच्या पेशंटची तयारी चालू आहे सध्या. त्या पेशंटचं पहिल्यांदा ऑपरेशन आहे, त्यासाठी त्याला तयार केलं जातं. पेशंट आता ऑपरेशनसाठी रेडी आहे, हा समोर बसलेला पेशंट. आणि आता आपले सर्जन डॉक्टर मनोज बायगुडे आत्ता सध्या चेंज चेंज करून ते आत येणार आहेत, मग ऑपरेशनला स्टार्टिंग चालू होईल. ऑपरेशन मस्तपैकी गाणी वगैरे ऐकत चालू असतात, कारण कोणतंही टेन्शन न घेता रिलॅक्समध्ये ऑपरेशन सर्व चालू असतात. आता सिस्टर आणि आपले ॲनेस्थेशिया डॉक्टर जाधव सर सध्या आराम करत आहेत, कारण आता सर्जन पण रेडी आहेत ऑपरेशनसाठी. ही पेशंटची फायनल पोझिशन. ह्या स्क्रीनवर जे ऑपरेशन चालू आहे ते मोतीबिंदूचं ऑपरेशन चालू आहे, आणि आता मोतीबिंदू काढलेला आहे. आणि आता हे बघताय ते आपण लेन्स टाकलेली आहे, लेन्सला आता सध्या लेन्स टाकून त्याला पॉलिश केलं जाणार आहे. आता याच्या पुढे सेकंड ऑपरेशन चालू आहे, आणि सेकंड ऑपरेशन नंतर आता थर्ड ऑपरेशन घेणार. सेकंड ऑपरेशन झाल्यानंतर आता हे सेकंड केस चालू आहे आतमध्ये, नंतर 3 नंबरची केस. हे आता शेवट चालू झालेलं आहे ऑपरेशन, म्हणजे माऊस काढायचं, म्हणजे टेरिजमचं ऑपरेशन. जे वाढलेलं माऊस असतं ते काढून त्याच्यात नवीन त्वचा बसवली जाते. अशा प्रकारे आता सगळे ऑपरेशन संपलेले आहेत. हा आहे फूड पॅन्डल, म्हणजेच मशीनचा जो फूड पॅन्डल आहे तो आता आपण चार्जिंगला लावतो सध्या. आणि आता ऑपरेशन सगळे संपलेले आहेत. आता आपण ऑपरेशन नंतरची जी तयारी असते, म्हणजे सगळं ठेवायचं वगैरे व्यवस्थित, ह्या मशीनचं कॅसेट वगैरे काढून आता पॅनड्रॉय आपण आणला आहे, पॅनड्रॉय लावूया पाठीमध्ये, कारण CD असतात ते सेव्ह करायचं असतं पॅनड्रॉयमध्ये. त्या पहिल्यांदा आपण करून घेऊया. त्यानंतर मग आपण सगळं जे ऑपरेशन नंतरची तयारी असते, म्हणजे मशीनचं कॅसेट वगैरे काढून सगळं व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावायची असते. आता हे सेव्ह करतो आहे आपण सध्या. या CD सेव्ह केल्या की मग इथून पॅनड्रॉय काढून आपण बाहेर देणार, आणि मग आपलं काम झालं, आपण OPD जाण्यासाठी तयार. हे जे आपण काढलं ते ऑपरेशनसाठीचं कॅसेट आहे, जे ऑपरेशनसाठी ज्या आधी आपण मशीनला कॅसेट लावलं होतं ते आता ते यूज अँड थ्रोचं असतं. आता ते आपण काढून ते आता जाणार कचऱ्यामध्ये. हे सगळं काढून आपण ठेवणार आणि एका बॅगमध्ये भरून ते कचऱ्यामध्ये टाकून देणार. हे आता आपण मशीनचं कॅसेट काढलेलं आहे, हे आता आपण वेस्टेज म्हणून टाकून देणार आहोत. आणि यानंतर मायक्रोस्कोपचे जे टोपण वगैरे असतात ते सगळे काढून मायक्रोस्कोपला कवर घालून, ओटी संपलेली आहे आता, त्यामुळे सगळ्यांना कवर घालणं गरजेचं असतं. संपलेली आता आपण चेंज करून बाहेर जाणार आहे. बाहेर OPDला पण भरपूर करते. OPD शेवट आता ओटी संपली, ते काय संपली, आता बाहेर आले सगळं चेंज करतो आणि बाहेर जातो. बाय.
बाय बाय.